नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर एक म्हण तुम्ही नेहमी ऐकलेली असाल की आपल्या सवयी आपलं आयुष्य घडवत असतात आणि आपल्या सवयीमुळे आपलं जे घर आहे, आपल्या घरातलं जे वातावरण आहे, तर ते कशा प्रकारचं राहील, आपली जी मानसिकता आहे तर ती कशा प्रकारची असणार आहे, घरातल्यांची मानसिकता कशा प्रकारची असणार आहे, तर ती आपल्या सवयीवर पूर्णपणे अवलंबून असते. ज्या प्रकारे आपण आपलं घर ठेवतो, आपल्या सवयी ठेवतो, तर आपलं आयुष्यसुद्धा अगदी तशाच प्रकारचं होत असतं. कमावणारा जरी पुरुष असला तरी बघा घरामध्ये ना वातावरण जे आहे, घरातलं जे वातावरण आहे, तर ते कशा प्रकारचं असणार आहे, काय असणार आहे, तर ते पूर्णपणे एका स्त्रीवर अवलंबून असतं. घरामध्ये लक्ष्मी नांदेल की अलक्ष्मी नांदेल, तर या ज्या पूर्ण गोष्टी आहेत तर त्या आपल्या सवयीवर अवलंबून असतात. तर त्यातल्याच बघा काय काय गोष्टींना आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सायंकाळच्या वेळेला बघा म्हणजे दिवावातीच्या वेळेवर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या सूर्यास्ताच्या आधीच आपल्याला करायच्या असतात. त्यातली एक गोष्ट ते म्हणजे आपले जे कपडे आहेत तर ते खूप खूप वेळपर्यंत असे बाहेर सुकू द्यायचे नाही. किंवा आजकाल बघा आतमध्येच बाल्कनी असते तर त्यामध्ये आपण ठेवतो सुद्धा, पण जेव्हा आपण कपडे काढतो तर ते तसेच पसारा त्यांचा तिथेच न ठेवता त्यांना छान घडी करून त्यांच्या जागी ठेवायचं. नाहीतर मग बघा ते जे कपडे आहेत तर ते अख्खा बिस्तर भरपूर्ण असे रणपण पडलेले असतात आणि त्यांना बघून मग आपल्याला सुद्धा चिडचिड होते आणि घरातलं जे वातावरण आहे तर ते सुद्धा ताणतणावाचं होतं. तर त्यामुळे जे कपडे वगैरे आपण काढतो तर ते लगेचच्या लगेच जागच्या जागी ठेवायचे. पुन्हा एक गोष्ट, जेव्हाही आपण कपडे घडी करतो तर त्यावेळेला कपडे ना उलटे घडी करायचे नाही, त्यांना ना सरळ करूनच घडी करायचं. कारण काय होतं की जेव्हा आपण आपले जे घालण्याचे कपडे आहेत तर ते उलटे घडी करतो तर त्यावेळेला बघा आपले जे चक्र आहेत, जे आपले ग्रहमान आहेत तर ते सुद्धा उलटे सुलटे चालू असतात. कारण आपल्या कपड्यांमध्ये आपल्या जी शरीराची ऊर्जा आहे तर ती सामावलेली असते. तर त्यामुळे आपले ग्रहसुद्धा उलटे चालतात. तर त्यामुळे जे कपडे आहेत तर ते नेहमी सरळ करूनच घडी करायचे आणि त्यांना त्यांच्या जागी ठेवायचं. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेला, दिवावातीच्या वेळेला घरातल्या ज्या काही अस्तव्यस्त पडलेल्या वस्तू असतात किंवा काही गोष्टी असतात तर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि स्पेशली म्हणजे आपले जे बेड असतात, जेही बिस्तर असतात तर ते नीटनेटके करून घ्यायचे. सायंकाळची जी वेळ आहे तर ती लक्ष्मी येण्याची वेळ आहे असे म्हणतात आणि त्याचमुळे बघा लक्ष्मी मातेच्या आगमनाच्या वेळेवर आपलं जे घर आहे तर ते थोडंसं व्यवस्थित ठेवायचं. जेही बेड वगैरे आहे तर त्यांना थोडंसं नीटनेटकं करून घ्यायचं. बेडवर काही पसारा पडलेला असेल तर तो थोडासा स्वच्छ करून घ्यायचा. कारण बघा आपल्या सवयी ज्या आहेत तर ते आपलं आयुष्य घडवत असतात. त्याचप्रकारे जेव्हा आपण सायंकाळची झाडत काढतो तर प्रयत्न करायचा की 5-5:30 वाजताच जी म्हणजे झाडत वगैरे काढणं आहे किंवा आपली जी झाडू आहे तर ती आटोपून जावी. सायंकाळ होता म्हणजे सायंकाळ ज्या वेळेला होते, जेव्हा अंधार व्हायला लागतो आणि 3ही सांज जेव्हा 1 व्हायला लागतात तर अशा वेळेला झाडत काढू नये. जेव्हा उजेड असतो तर त्याच वेळेला ना सगळं घर झाडून घ्यायचं आणि शक्यतो सायंकाळच्या वेळेला फरशी वगैरे पुसण्याचं टाळायचं. दिवावातीच्या वेळेवर सिंकमध्ये भांड्यांचा पसारा असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा. कारण बघा सायंकाळी नाहीही म्हटलं तरी चहा पाणी वगैरे आपण पितो किंवा आता उन्हाळ्यामध्ये बघा थोडासा आळस येतो तर दुपारच्या जेवणाचे भांडेसुद्धा तसेच पडलेले राहतात. तर आळस न करता दिवावातीच्या आधी सायंकाळचे सिंकमधले जे भांडे आहेत तर ते सगळे स्वच्छ करून घ्यायचे. बऱ्याच स्त्रियांना सवय असते सायंकाळ झाली म्हणजे अंधार पडला की त्यानंतर केस वगैरे करायला घेतात. पण असं न करता सायंकाळ व्हायच्या आधीच केस वगैरे करून घ्यायचे आणि प्रयत्न करायचा दिवावातीच्या आधी जीही घरातली स्त्री आहे तर तिने थोडंसं नीटनेटकंच राहायचं आणि थोडंसं म्हणजे स्वतःकडे आपण म्हणतो की लक्ष द्यायचं. तर तशातलाच हा प्रकार बघा की थोडंसं स्वतःला नीटनेटकं करून घ्यायचं. केस वगैरे विस्कटलेले असतील तर थोडेसे स्वच्छ म्हणजे व्यवस्थित करून घ्यायचे. थोडंसं फ्रेश होऊन जायचं आणि त्यानंतर मग सायंकाळची दिवावत करायची. आपण कशा प्रकारे राहतो त्यावर ना आपल्या ज्या आजूबाजूच्या वाइब्स आहेत तर त्याच हिशोबाने चालत असतात.
त्यामुळे स्वतःला थोडंसं नीटनेटकंच ठेवण्याचा प्रयत्न करायचा. थोडीशी वेळ होती म्हणून बाल्कनीमध्ये बसून थोडासा पेपर वाचून घेतला, कारण सकाळी सकाळी पेपर वाचण्यासाठी तितका काही वेळ नसतो आणि सकाळी सकाळी पेपर वाचणंसुद्धा मी अवॉइड करते, कारण बघा कशा कशा काय काय गोष्टी त्यामध्ये आलेल्या असतात आणि मग त्याचाच असर पूर्ण आपल्या डोक्यावर दिवसभर राहतो. त्यामुळे मग सकाळचं मी अवॉइडच करते. आणि सायंकाळी बघा दिवाबत्तीच्या वेळेवर ना घरातल्या सगळ्या ज्या लाईट्स आहेत तर त्या चालू करून घ्यायच्या. अगदी 10 मिनटासाठी 15 मिनटासाठी का होईना, पण दिवाबत्तीच्या वेळेवर सगळ्या घरातल्या ज्या लाईट्स आहेत तर त्या चालू करून घ्यायच्या. घरातल्या म्हणजे कुठल्याही खोलीमध्ये अंधार राहता कामा नये. आणि सायंकाळी प्रयत्न करायचा किमान देवाजवळ आणि तुळशीजवळ एक दिवा लावून घ्यायचा. देवाने बघा आपल्याला इतकं सगळं काही दिलेलं आहे, इतकं छान आयुष्य दिलं आहे, इतकं छान शरीर दिलेलं आहे, मानवाचा जन्म दिलेला आहे आणि त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून. आणि सोबतच सायंकाळी जेव्हा आपण आपल्या घरामध्ये दिवाबत्ती करतो तर त्यावेळेला बघा घरातलं जे वातावरण आहे तर ते अगदी असं प्रसन्न होऊन जातं आणि कुठे ना कुठे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या लक्ष्मीकारकच असतात. म्हणून मग सायंकाळची ना 5 मिनटं 10 मिनटं थोडीशी ना देवाच्या सानिध्यात घालवायचे. सायंकाळची दिवावात करून घ्यायची. आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावर सुद्धा एक धूप लावून घ्यायचा. म्हणजे बघा जेव्हा सायंकाळची वेळ असते त्यावेळेला ना लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ असते. आपल्या घरामध्ये ज्याही चांगल्या वाईट गोष्टी येतात तर त्या आपल्या मुख्य दारातूनच आतमध्ये येतात. तर म्हणून मग उंबरठ्याचं पूजन सायंकाळी उंबरठ्याच्या वेळेवर धूपबत्ती तिथे लावून घ्यायची. याच्याने बघा आपला जो उंबरठा आहे तर त्याचा जो ऑरा असतो तर तो इतका मजबूत असतो की घरामध्ये ना कुठल्याही वाईट साईड गोष्टी ज्या नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या प्रवेश करत नाही. म्हणून मग सकाळ संध्याकाळ आपल्या उंबरठ्याची पूजा होणेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. पूजापाठ माझी आटोपली आणि त्यानंतर स्वयंपाक ठेवायचा होता. त्याआधी ना जेही दुपारचे घासलेले भांडे होते तर ते मी आधी जमवून घेतले, कारण बघा भांड्यांच्या बास्केटना तशाच पडलेल्या राहतात. 1 2 3 4 अशा बास्केट जमा होतात आणि त्यानंतर मग त्यांना जमवायच्या वेळेवर ना एकतर वेळ खूप जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही भांडे आपल्याला हवे असतील तर ते सुद्धा शोधण्यामध्ये ना पूर्ण जे भांडे आहेत तर ते उलटपालट करावे लागतात आणि आपली चिडचिडसुद्धा होते. आणि बघा जेव्हा डोक्यामध्ये चिडचिड चालू असते ना तर घरातलं वातावरणसुद्धा प्रसन्न राहत नाही, सकारात्मक राहत नाही. तर स्वयंपाक सगळा मी आटोपून घेतला आणि स्वयंपाकाच्या नंतरचे हे जे भांडे होते तर ते सुद्धा इथे मी स्वच्छ करायला घेतले, कारण बघा स्वयंपाक झाल्याच्या नंतर पुन्हा आणखी आपल्याला कंटाळा येतो आणि जेवण झाल्याच्या नंतर भांडे स्वच्छ करायचा मन बघत नाही, म्हणजे मन होत नाही. त्यामुळे बघा स्वयंपाकाच्या नंतर ना स्वयंपाक थोडासा लवकर ठेवायचा आणि स्वयंपाकाच्या नंतरचे जे भांडे आहेत तर ते स्वच्छ करून घ्यायचे, म्हणजे नंतर भांड्यांचं ओझं जे आहे तर ते जास्त होत नाही. तर जेवण सगळं म्हणजे पुन्हा आणखी स्वयंपाक सगळा आटोपला आणि त्यानंतर जेवण म्हणजे आटोपून घेतलं. पुन्हा जेवणाच्या नंतरचे जे भांडे होते तर ते पुन्हा सिंकमधून मी स्वच्छ करून घेतले, कारण हे भांडे जर आपण तसेच ठेवले तर सकाळी बघा इतकी धावपळ होते. सकाळी उठल्या उठल्या ते भांडे बघून पुन्हा आणखी डोकं खराब होतं. आणि खरं सांगते उठल्या उठल्या जर अशा गोष्टी आपण बघितल्या ना तर अख्खा दिवस ना त्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये चालू असतात. म्हणजे एक म्हण आहे की सकाळी उठल्या उठल्या चांगल्या गोष्टी बघायच्या तर त्याचा इम्पॅक्ट पूर्ण दिवसभर आपल्या डोक्यामध्ये राहतो. तर म्हणून मग प्रयत्न करते की रात्रीच्या वेळेला ना सगळा जो सिंक आहे तर तो पूर्ण असा स्वच्छ करून घेते. याच्याने बघा एकतर ना आपला माइंडसुद्धा रिलॅक्स राहतो, दुसरी गोष्ट म्हणजे मुंग्या झुरळ यांचा त्राससुद्धा होत नाही. तर म्हणून मग सिंकमध्ये ना खूप खूप वेळपर्यंत असे भांडे पडले राहू द्यायचे नाही. आणि खरं सांगते या ज्या लहान सहान गोष्टी आहेत ना तर त्याच आपलं आयुष्य घडवत असतात आणि याच लहान सहान गोष्टींमधून आपल्या घरामध्ये ज्या सकारात्मक लहरी आहेत तर त्या चालत असतात. एकंदरीत स्वच्छ घरामध्येच बघा लक्ष्मीचा वास असतो. जिथे स्वच्छता असेल, जिथे साफसफाई असेल तर लक्ष्मी माता तिथेच असते. आणि असं नाही की लक्ष्मी माता म्हणजे पैसेच, बऱ्याच गोष्टींच्या रूपामध्ये लक्ष्मी माता नेहमी आपल्यासोबत असते. तुमचं स्वास्थ्य असो, तुमच्या मनाचं समाधान असो, अशा बऱ्याच गोष्टी. तर चला मस्त छान सगळं जे किचन आहे तर ते अगदी असं चकाचक झालं आहे. आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा आपण अशी किचन क्लिनिंग करतो तर बघा सकाळी उठल्याच्या नंतर उठल्या उठल्या जेव्हा असं स्वच्छ किचन आपल्या डोळ्याने दिसतं तर आपल्या डोक्यामध्ये सुद्धा बघा जे पॉझिटिव्ह तरंग आहेत तर ते दिवसभर चालत राहतात. कारण सकाळी सकाळी ज्या गोष्टी आपण बघतो
तर त्याचाच इम्पॅक्ट अख्खा दिवसभर आपल्या डोक्यावर असतो. आणि म्हणूनच कुठेतरी म्हणतात की सकाळी उठल्या उठल्या ना ज्या गोष्टी नको आहेत, तर ज्या गोष्टी नको आहेत किंवा ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत तर त्या कधीही डोळ्यांनी बघू नये किंवा त्यांचा विचारसुद्धा आपल्या डोक्यामध्ये करू नये. तर म्हणूनच असं म्हटलं जातं की सकाळी सकाळी छान मस्त असं ना ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांना सुख देते, आनंद देतात, तर त्या गोष्टी बघायच्या. तर एक ही त्यातलीच गोष्ट आहे, कारण गृहिणींचं सकाळी उठल्या उठल्या बघा जे किचन आहे, तर आपण सगळ्यात आधी किचनमध्ये जातो. आणि उठल्या उठल्या जर असं स्वच्छ किचन आपण आपल्या डोळ्यांनी बघितलं तर खरंच जे मन आहे तर ते अगदी असं सुखावून जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, जर आपलं रुटीन अशा प्रकारचं असेल तर म्हणजे सायंकाळचं म्हणा किंवा सकाळचं म्हणा, जर सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्यवस्थित झाल्या आणि अशा प्रकारचं जर रुटीन आपलं असेल तर त्यावेळेला बघा आपलं जे मन आहे तर ते प्रसन्न राहतं, सकारात्मक राहतं. घरामध्ये सुद्धा सकारात्मक गोष्टींचाच जास्तीत जास्त ज्या लहरी आहेत तर त्या सकारात्मकच असतात अशा प्रकारचं जेव्हा रुटीन आपलं असतं. तर म्हणून मग एक म्हणतात की बघा आपल्या सवयी म्हणजे आपलं आयुष्य घडवत असतात. आपल्या ज्या सवयी आहेत तर त्यानुसारच आपलं जीवन घडत असतं, आपलं आयुष्य घडत असतं. तर म्हणून प्रयत्न करायचा की जितक्या चांगल्यात चांगल्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या वर्तनामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. आणि जितक्या गोष्टी म्हणजे आपण चांगल्या करू शकतो तर त्या करण्याचा प्रयत्न करायचा. आणि कामाच्याच बाबतीत म्हणायचं तर म्हणजे जर म्हणायचं झालं तर कामाच्याच बाबतीत नाही, विचारांच्या बाबतीतसुद्धा म्हणजे विचारसुद्धा म्हणजे असे ना चांगलेच ठेवायचे. कधी आपण बघा कोणाच्या विषयी वाईट साईड भावना मनामध्ये ठेवतो, कधी काय ठेवतो, तर ती न ठेवता अगदी चांगलं विचार, सगळ्यांचं चांगलं चांगलं हो हाच विचार नेहमी डोक्यात ठेवायचा. तर बघा देवाच्या कृपेने आपल्या आयुष्यातसुद्धा कधीच कोण्या गोष्टीची कमी पडत नाही. तर चला, एक म्हणजे हा जो व्हिडिओ होता तर तो आज मी तुमच्यासोबत शेअर केला. आणि खरंच सांगते की जी मन आहे की आपल्याच सवयी आपलं आयुष्य घडवत असतं, तर ती अगदी मन खरी आहे. कारण आपल्याच गोष्टींवर, आपल्या सवयीवर आपलं जे आयुष्य आहे तर ते डिपेंड असतं. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महा